नमस्कार, सोनालीज किचन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर मंडळी, इथे तुम्हाला 2 कप दिसत आहेत। त्या कपामध्ये मँगोचा मिल्कशेक दिसतोय, त्याच्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम, त्याच्यानंतर आंब्याचे काप, मस्त ड्रायफ्रूट्स। वा वा वा, किती सुंदर सजावट केली आहे माहिती आहे। पण या सुंदर अशा रेसिपीचं नाव काय माहिती आहे? मँगोची मस्तानी। तर सारखं उन्हाळ्यामध्ये आमरस किंवा मँगो मिल्कशेक पिऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही छान अशी भन्नाट रेसिपी नक्कीच ट्राय करूयात। तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा। चला आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर मंडळी, इथे मँगो मस्तानी बनवण्यासाठी इथे 4 आंबे घेतलेत मी हापूसचे, स्वच्छ धुवून घेतलेत। हापूस का घेतलाय? कारण चवीला खूप गोड असतो ना त्याच्यासाठी, आणि मस्तानीची चवसुद्धा काय भन्नाट लागते, त्यासाठी हापूस आंबे घेतलेत। त्याच्यानंतर मी इथे दूध घेतले, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेत म्हणजे काजू बदामचे काप, त्याच्यानंतर साखर, आणि इथे अमूलची व्हॅनिला आईस्क्रीम घेतली, ती मिनिमम 230 रुपयापर्यंत जाईल। तर एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला मस्तानी बनवायची आहे। तर मंडळी, तर आपल्याला आंब्याचे तुकडे करायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे स्लाइस करायचे आहेत। त्यासाठी आपल्याला आंबे कापावे लागतील। तर अशा पद्धतीने आपण त्याचे काय करूयात, छोटे छोटे तुकडे करून घेऊयात, कारण मँगो मस्तानी मध्ये डेकोरेशनसाठी आपल्याला ते तुकडे लागतील। आणि ते दाताखाली आले ना, एवढे भारी लागतात ना चवीला, तर काही विचारूच नका। तर अशा पद्धतीने हे पहा, आपण कट करून घेणार आहे छोटे छोटे स्लाइस। हे पहा, तर काय भारी दिसतो ना। तर मंडळी, आपण या सीझनची ना आतुरतेने वाट बघत असतो, कारण आंबे सगळ्यांनाच आवडतात खूप खायला, आणि काय विचारूच नका त्याची चव काय। तर नेहमी आपण मँगोची मिल्कशेक किंवा आमरस हे सारखं होत असतं, तर यावेळी मँगो मस्तानी आपण नक्कीच ट्राय करायचे आहे, आणि एवढी भारी होते ना चवीला। तर इथे पहा, इथे आंब्याच्या अशा पद्धतीने आपण काय करूयात, तुकडे करून घेऊयात। तर इथे आंब्याचा गर करून घेत एका साईडला, आणि एका साईडला तुकडे करून घेतलेत। सर्वप्रथम आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं, हे जे आंब्याचं गर आहे ना ते याच्यामध्ये टाकूयात। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल असं साखर ॲड करायची आहे, म्हणजे आता हापूस आंबा असल्यामुळे त्याला साखर थोडी कमी लागेल। आंबे गोड असतात ना हे, त्याच्यासाठी जर आंबा आंबट असेल तर साखर थोडी जास्त लागेल। त्याच्यानंतर याच्यामध्ये घालत व्हॅनिला आईस्क्रीम, त्याच्यानंतर गरजेनुसार दूध घालायचं आहे, आणि मस्त त्याचा मिल्कशेक करायचा आहे, बारीक करायचं आहे मिक्सरला। तर हे पहा, 1-2 घटक्यांमध्येच मस्त झालेलं आहे। इथं कन्सिस्टन्सी तुम्ही नक्कीच बघू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। तर आता वेळ आलेली आहे सजावटीची। तर सर्वप्रथम आईस्क्रीमचे कप घेतलेत, त्याच्यानंतर जाईल मँगोचा मिल्कशेक, त्याच्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम, आणि त्यानंतर छोटे छोटे आपण करून घेतलेले मँगोचे पीसेस, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जातील ड्रायफ्रूट्स म्हणजे बदामाचे काप, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जातील काजूचे काप। मस्त ना, हे दाताखाली ज्यावेळेस आपण खाऊ ना, हे दाताखाली आले ना एवढी भारी लागते ना, म्हणजे 3 इंची टेस्ट लागते ना। ड्रायफ्रूट्स, त्याच्यानंतर आपण हे जे तुकडे करून घेतले होते ना ते मँगोचे, त्याची टेस्ट, त्याच्यानंतर आईस्क्रीमची टेस्ट, मँगोचा मिल्कशेक त्याची टेस्ट एवढी भारी लागते नाही मस्त, आणि काही विचारूच नका। पुन्हा एकदा याच्यामध्ये जाईल व्हॅनिला आईस्क्रीम, आणि मँगोचं मिल्कशेक पुन्हा एकदा वरतून टाकलेला आहे, आणि पुन्हा एकदा आपण याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकूयात सजावटीसाठी। वा, काय भारी दिसते ना, आत्ताच तोंडाला पाणी सुटलं। तर हे नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करायची आहे, आणि मला सांगायचं आहे कमेंटमध्ये कशी झालेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल ना खूप 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 धन्यवाद।